घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ऋषिकेश कुठे गेला आहे या चिंतेमुळे नानांची तब्येत खराब होते व त्यांच्या छातीमध्ये दुखू लागते। तेव्हा सर्वजण हे अतिशय घाबरतात। तर तिकडे आपण पाहतो ऋषिकेश हा जानकीला बोलतो, आता प्रश्न हा आहे की एवढ्या कमी दिवसामध्ये 5 लाख रुपये कसे जमा करायचे। तर तिकडे आपण पाहतो माया ही मकरंदला बोलते, तुझ्या मास्कमॅनने तर त्याचे काम केले आहे, आता काम राहिले आहे ते माझ्या दादाचे। आणि तेव्हा मकरंद हा तिला आश्चर्यचकित होऊन विचारतो, माझे काय काम आहे। तेव्हा माया ही त्याला सांगते, आता तू जाऊन तुझ्या मैत्रिणीला मदत करायची आहे। तर तिकडे पोलीस स्टेशनमध्ये आपण पाहतो पोलीस हा ऋषिकेशला बोलतो की तुम्हाला कोणीतरी जाणीवपूर्वक या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहे। तर तिकडे आपण पाहतो जानकी घरी एकटी असते। तेव्हा त्या ठिकाणी मकरंद जातो आणि जानकीचा दरवाजा वाजवतो। तेव्हा जानकीला वाटते ऋषिकेश आला आहे म्हणून ती आनंदाने दरवाजा उघडते आणि मकरंदला पाहिल्यानंतर तिला राग येतो व ती दरवाजा लावू लागते आणि जबरदस्तीने मकरंद हा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागतो। त्यावेळेस अचानक त्या ठिकाणी ऋषिकेश येतो आणि ऋषिकेश हा मकरंदवर रागवतो आणि त्याला धक्का मारून बाजूला करतो आणि बोलतो, जानकीवर कुठलीही जबरदस्ती नको आहे, तिला जो व्यक्ती नको आहे आणि त्याची गरजही नको आहे त्याने इथे थांबू नये, तू इथून निघून जा असे तो बोलतो। तेव्हा मकरंदला देखील राग येतो आणि मकरंद बोलतो की आता याचे परिणाम भोगायला तयार व्हा असे बोलून तो रागाने निघून जातो। आणि तेव्हा ऋषिकेश आणि जानकी दोघेही चिंतेमध्ये पडतात। आता पुढे येणाऱ्या भागामध्ये ऋषिकेश आणि जानकी कशा प्रकारे मकरंद व मायाचा सामना करणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे। घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।